रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग. माझा दिवस आज खूप उशिरा सुरू झाला आहे बिकॉज काही कारणांमुळे. पण ठीक आहे, वॉकला पण जायचं आहे आता. चला देवीचं दर्शन घेऊया. मॅकी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खायला दिलं तुला? आनंदीला बघतीये. आनंदी आतमध्ये आज गार आहे. ए जाफर, आफ्टर meditating for 5 minutes. जस्ट आले मी वॉकिंग मधून. मॅकी जस्ट आले वॉक मधून मी. काय? चलो चला चलो हम जा रहे मॅकी. चल देते बिस्किट, देते ये देते बिस्किट. चलो 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 चलो. गुड मॉर्निंग. आता वॉकमधून आले मी. आता दूध द्यायचं काम चालू करायचं आहे. कॉल सकाळपासून चालू होतात 7 वाजल्यापासून. बट आय कांट हेल्प इट बिकॉज सध्या वॉकिंग इज मोर इम्पॉर्टंट. बट दूध पण द्यायचं आहे. तर आता पटकन जाऊन कस्टमर्सला दूध देऊन येते, म्हणजे त्या कामातून ही मोकळी. काय काय पाहिजे तुला? मी सतत दूध घेऊन फिरत नसते. एक आज खूप सुंदर गोष्ट झाली जी मी तुम्हाला सांगते. ॲक्च्युली मी इथं या बिल्डिंग्समध्ये दूध द्यायला येते, तर मला लिफ्टचा फोबिया आहे. मला लिफ्टची खूप भीती वाटते, तर मी सहसा लिफ्टनी येत जात नाही. इथे एक वॉचमॅन अंकल आहेत, ते खूप स्वीट आहेत. त्यांनी काय केलं ना, ते रोज माझ्यासाठी लिफ्टमध्ये येतात माझ्यासोबत फ्लोअरवरती, आणि ते मला असं कधी बोलत नाही की मी नाही येत वगैरे वगैरे. ते रोज येतात निस्वार्थपणे. तर त्यांच्या असं निस्वार्थ ह्याला बघून मला असं वाटतं ना की लोकांना काय लागतं काय नाही. 2 गोडीचे शब्द रिस्पेक्टफुली बोलणं, बस एवढंच. मी त्यांना फक्त एवढं बोलते, अंकल जी प्लीज आज चलिए मेरे साथ. आणि मी त्यांना काही देत नाही, ना पैसे ना दूध, काही असं काहीच देत नाही. बट तरी ते येतात हसत हसत. हा ठीक आहे मॅडम जी चलो. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट अशी आहे ना की ते थांबतात. जोपर्यंत मी ते दूध देऊन बाहेर येते ना तोपर्यंत ते थांबतात. तर जगात सर्वात इम्पॉर्टंट एकच गोष्ट आहे, ती माणुसकी आणि प्रेमाने बोलणं. आपण ज्याला प्रेमाने बोलतो तो माणूस आपल्यासाठी काही करायला रेडी होतो, तेही निस्वार्थपणे. तर मी ही गोष्ट खूप आधी शिकली आहे, बट आय वूड लाईक टू शेअर माय एक्सपिरियन्स विथ एव्हरीवन. त्याच्यामुळं मी फक्त एक्सपिरियन्स शेअर करते आहे. थँक्यू.